नंतर एक मोठी बातमी आहे। बरीच वर्ष प्रतीक्षेत असलेला बहुचर्चित पाणबुडी प्रकल्प अखेर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये साकारण्याचा मार्ग आता मोकळा झालाय। केंद्र सरकारने या प्रकल्पासाठी 47 कोटी रुपयांचा निधी मंजूर केलाय। येत्या मार्च महिन्यात यासाठीची पाणबुडी सिंधुदुर्गात आणली जाणार असल्याची माहिती मिळते आणि मार्च अखेरपर्यंत पर्यटनासाठीची पाणबुडी सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल होणार आहे। सिंधुदुर्गात साकारल्या जाणाऱ्या पर्यटन पाणबुडी प्रकल्पात पर्यटकांना पाणबुडीत बसून पाण्याखालील विश्व जवळून पाहता येणार आहे आणि या प्रकल्पामुळे पहिल्याच वर्षी 5000 जणांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगाराची संधी देखील मिळणार आहे। तर 100 ते 150 कोटींची उलाढाल या प्रकल्पामुळे शक्य होणार आहे। यंदा परतीचा पाऊस लांबल्यामुळे भाज्यांचं नुकसान झाल्यामुळे त्यांचं उत्पन्न घटलंय। तर सध्या थंडीची लाट असून हे वातावरण भाज्यांच्या वाढीस पूरक नाहीये, त्यामुळे बाजारात भाज्यांची आवक घटल्यामुळे दरात वाढ झाली आहे। राज्य आणि देशातील कृषी उत्पादनांच्या बाजारभावानुसार कापसाचे दर वाढत आहेत। सरकारकडून हमी भावानुसार खरेदी सुरू असल्यामुळे भाव स्थिर राहिलेत। देशातील बाजारात कापसाचा सरासरी भाव 7000 ते 7400 रुपये इतका आहे। कापूस बाजारातील स्थिती फार काही चांगली नाही। कापसाला चांगला भाव मिळेल या आशेवरती बसलेले शेतकरी घरातला कापूस विकायला तयार नाहीयेत, त्यामुळे जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील जिनिंग उद्योग ठप्प आहेत। मंचरमध्ये दुबार हंगामातील बटाटा काढणीला सुरुवात झाली। बटाटा उत्पादनात वाढ झाल्यामुळे बटाट्याला सध्या चांगला बाजारभाव मिळतोय, त्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलंय। राज्यात कडाक्याची थंडी पडली असून अनेक शहरांमध्ये तापमानाचा पारा घसरलाय। मुंबईमध्ये 16.5 अंश सेल्सिअस इतकं तापमान नोंदवलं गेलं असून पुण्यात तापमानाचा पारा 9.5 अंश सेल्सिअसवरती पोहोचलाय। जळगावात आता थंडीचा कडाका चांगलाच वाढलाय। तापमानाचा पारा 10 अंशांवरती गेल्यामुळे जळगावकरांना हुडहुडी भरली आहे। नागरिकांनी थंडीपासून बचावासाठी शेकोटीचा आधार घेतलाय। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामध्ये सर्वाधिक अपघातांचं प्रमाण हे शिवशाही बसेसचं असल्याचं समोर आलंय। एसटी महामंडळाच्या बसेसच्या अपघाताचं प्रमाण 0.17% जुन्नर तालुक्यातील डिंगोरे येथे कठडे नसलेल्या एका जुन्या विहिरीमध्ये एक सांबर पडलं होतं। ग्रामस्थांच्या मदतीनं वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी अथक प्रयत्न करत या सांबराला विहिरीतून बाहेर काढलं। नागपूर महानगरपालिकेत वर्षभरात अनेक तक्रारींचा पाऊस पडलाय। वर्षभरात पालिकेला 26,111 तक्रारी विविध माध्यमातून प्राप्त झाल्या आहेत। मनपाच्या वेबसाईटवरून 15,735 तक्रारी, तर माय नागपूर ॲपच्या माध्यमातून 7,453 तक्रारी आणि सोशल मीडियामार्फत 2,714 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत। जळगाव जिल्ह्यातील बोदवड तालुक्यातील लोणवाडी इथे अज्ञातांकडून शेतातील विहिरीतील मोटर पंप चोरीला गेलाय, त्यामुळे शेतकऱ्यांचं 15 ते 20 हजारांचं नुकसान झालंय। केंद्र सरकारच्या आदेशाला राज्य सरकार आणि नाफेड बाजार समितीकडून केराची टोपली दाखवण्यात आली। 15% ओलावा असलेले सोयाबीन खरेदी करण्याचं परिपत्रक असतानाही 12% ओलावा धरूनच खरेदी केली जाते, असा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार कैलाश पाटील यांनी केलाय। धाराशिवच्या परंडा तालुक्यातील गावात गेल्या 15 दिवसांपासून बिबट्याचा वावर आहे। बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाचे प्रयत्न सुरू आहेत। इथल्या नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन वनविभागानं केलंय। अमरावती शहरामध्ये सेवानिवृत्त पोलीस हेड कॉन्स्टेबलला जीपमध्ये मिरवणूक काढत निरोप देण्यात आला। बन्सी भटकर यांनी तब्बल 31 वर्ष पोलीस विभागाला सेवा दिल्यानंतर ते सेवानिवृत्त झाले। जुन्नरमधील बेल्ले इथल्या तमाशा महोत्सवाला अभिनेता प्रवीण तरडे यांनी हजेरी लावली आणि तमाशावर सिनेमा करणं वेगळं आणि प्रत्यक्ष कलाकारांना भेटून त्यांची कला पाहणं जास्त रोमांचकारी असतं, अशी प्रतिक्रिया तरडेंनी दिली। यावेळी काही वर्षांपूर्वी दुचाकीवरून खेड्यापाड्यात जाऊन तमाशा पाहण्याच्या आठवणींना देखील त्यांनी उजाळा दिला। हरियाणा एसटीएफ आणि चंदीगड पोलिसांनी एक संयुक्त ऑपरेशन राबवत 2 गुंडांच्या मुसक्या आवळल्या। हे दोघेही काला जठेडी आणि गोल्डीब्रार टोळीशी संबंधित गुंड आहेत। छत्तीसगडच्या बिजापूरमधनं 13 नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली। सुरक्षा दलाने ही मोठी कारवाई केली। अद्यापही परिसरात जवानांकडून सर्च ऑपरेशन राबवलं जात आहे। पंजाबच्या तरनतारनमध्ये बॉर्डरजवळ बीएसएफच्या जवानांकडून 2 पाकिस्तानी ड्रोन्स उद्ध्वस्त करण्यात आले। या ड्रोनमध्ये ड्रग्ज आढळलं होतं।
हरियाणातील जिंदमध्ये एका युवकाची दिवसाढवळ्या गोळ्या झाडून हत्या करण्यात आली। पूर्व वैमनस्यातून ही हत्या करण्यात आल्याचं पोलीस तपासात उघड झालंय। गुजरातच्या सुरतमध्ये ट्रकची दुचाकीला धडक बसली आणि या अपघातात दुचाकी स्वार गंभीर जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं। मध्य प्रदेशच्या मुरैनामध्ये पोलिसांनी बस कंडक्टरला मारहाण केल्याची घटना घडली। बस कंडक्टरनं तिकिटासाठी पैसे मागितल्यानंतर पोलिसांनी त्याला मारहाण केल्याचा आरोप आहे। यूपीतल्या आंबेडकर नगरमध्ये एका व्यावसायिकाला पोलिसांनी धमकावल्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय। या प्रकरणी पीडित व्यावसायिकानं न्यायासाठी पोलीस महानिरीक्षक आणि पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली। उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये कैद्यांनी भरलेलं वाहन मध्यंतरी बंद पडलं होतं, त्यामुळे शेवटी वाहन ढकलून न्यायालयात नेण्याची वेळ पोलिसांवरती आली। उत्तर प्रदेशच्या हरदोईमध्ये नियम मोडणाऱ्या एका वृद्धाचा व्हिडिओ व्हायरल झालाय। एका वृद्ध व्यक्तीने 5 मुलांना दुचाकीवरून नेत नियमांचं उल्लंघन केलं। तमिळनाडूच्या कुड्डालोरच्या समुद्रकिनाऱ्याजवळ समुद्रात तटरक्षक दलाच्या जवानांनी 10 जणांचे प्राण वाचवलेत। खराब हवामानामुळे 6 मच्छीमारांसोबतच 10 जण समुद्राच्या मध्यभागी अडकले होते। गुजरातमधील अहमदाबादमध्ये बनावट डॉलर छापणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला। पोलिसांनी या प्रकरणी दोघांना मशीनसह पकडले। बिहार सरकारचे मंत्री जनक राम यांच्या शासकीय निवासस्थानी कोब्रा आढळल्यामुळे खळबळ उडाली। 2 दिवसांनी मोठ्या प्रयत्नाने या कोब्राला पकडण्यात यश आलं। उत्तर प्रदेशातील लखनौमध्ये शिया समुदायाकडून पाकिस्तान विरोधात निदर्शनं करण्यात आली। पाकिस्तानमध्ये शिया समुदायाच्या लोकांच्या झालेल्या हत्येचा निषेध करण्यात आला। अमेरिकेच्या न्यूयॉर्कमध्ये जोरदार बर्फवृष्टी झाली। थँक्सगिव्हिंगच्या दिवशी पाऊस पडल्यानंतर तापमानात मोठी घट झाली आणि या बर्फवृष्टीमुळे शहराच्या काही भागात 5 फुटांपर्यंतचा बर्फ साचला होता। कॅनडाच्या ऑन्टारिया भागामध्ये जोरदार बर्फवृष्टी झाली। या बर्फवृष्टीनंतर प्रशासनानं नागरिकांना इशारा जाहीर केलाय। कॅनडाच्या काही भागात जोरदार बर्फवृष्टी होण्याची शक्यता असून नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन प्रशासनानं केलंय। थँक्सगिव्हिंगच्या दिवशी अमेरिकेच्या वर्मॉन्ट भागामध्ये जोरदार बर्फवृष्टी झाली। आर्क्टिक भागात झालेल्या बर्फवृष्टीमुळे तापमानात मोठी घट झाली आहे। उत्तर अरिझोना, पेन्सिल्व्हेनिया आणि न्यूयॉर्क या भागात बर्फवृष्टी वाढण्याची शक्यता आहे। अमेरिकेच्या अनेक भागात जोरदार बर्फवृष्टी होते। आर्क्टिक परिसरात झालेल्या हिमवादळामुळे अमेरिकेच्या अनेक राज्यांमध्ये बर्फवृष्टी होते। अरिझोना, पेन्सिल्व्हेनिया आणि इतर राज्यांना हवामान विभागाने इशारा जाहीर केलाय। अमेरिकेतल्या बर्फवृष्टीचा परिणाम इथल्या रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवरती झालाय। न्यू हॅम्पशायर इथलं जनजीवन या बर्फवृष्टीमुळे कोलमडून गेलंय। या बर्फवृष्टीची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता आहे। 1943 पासून अमेरिकेच्या केंटुकी, व्हर्जिनिया, टेनेसी या परिसरात सांता ट्रेन धावते। या ट्रेनचं हे 82वं वर्ष आहे। या ट्रेनचा मोठ्या उत्साहात स्वागत परिसरातल्या नागरिकांकडून केलं जातं। हा सांता ट्रेनमधून भेटवस्तू आणि इतर गोष्टींचं वाटप मुलांना करतो।